या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। नदीच्या बंधाऱ्यावरील पाण्यात मुलाला बुडताना पाहून वडिलांनी जीवाची बाजी लावली। मुलगा वाचला, पण वडिलांना दुर्दैवाने जलसमाधी मिळाली। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात वैराग धामणगाव रोडवरील नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर रविवारी ही घटना घडली। अरुण उर्फ डेव्हिड बनसोडे, वय 40, मूळ राहणार आसरा, होडगी रोड, सोलापूर असे मृत्यू झालेल्या पित्याचे नाव आहे। तर 11 वर्षीय मुलगा अनुग्रह बनसोडे याच्यावर सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अनुग्रह याची प्रकृती देखील चिंताजनक असून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। अरुण बनसोडे हे सध्या धामणगाव येथे राहावयास आहेत। रविवारी दुपारी ते पत्नी मुलासह वैरागवरून धामणगावकडे जात होते। त्यावेळी नागझरी नदीच्या बंधाऱ्यावर ते थांबले। त्यांचा मुलगा अनुग्रह बनसोडे याचा अचानक पाय घसरला आणि तो नदीच्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात पडला। मुलाला बुडताना पाहून क्षणाचाही विलंब न लावता अरुण बनसोडे यांनी तात्काळ पाण्यात उडी घेतली। धाडसाने अनुग्रह याला बाहेर काढले। अरुण बनसोडे यांनी वेगात वाहणाऱ्या नदीच्या पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवलं, मात्र स्वतः पाण्याच्या भोवऱ्यात अडकले। त्यांच्या नाकातोंडात पाणी जाऊन ते पाण्यात बुडू लागले। हा थरार पाहून धामणगाव येथील प्रथमेश देशमुख, विठ्ठल खटके, संपत आलाट, नागेश जाधव यांनी बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ पाण्यात उतरले। अरुण बनसोडे यांना पाण्याबाहेर काढण्यात आले। संजय गाडे यांच्या रिक्षातून त्यांना उपचारासाठी घेऊन जात असताना पोलीस पाटील गणेश माशाळ यांनी तात्काळ अँब्युलन्सला संपर्क साधला। रस्त्यात अँब्युलन्स आल्यावर बार्शी येथील जगदाळे मामा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।